नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। तिवसा तालुक्यातील तडेगाव ठाकूरमधील भाऊसाहेब ठाकूर विद्यालय येथे 3 दिवसीय 23 जानेवारी ते 25 जानेवारी दरम्यान वार्षिक स्नेह संमेलन साजरं करण्यात आलं। यामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन केले होते। यामध्ये आनंद मेळावा, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, रनिंग, स्लो सायकलिंग व रांगोळी स्पर्धा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सांस्कृतिक कार्यक्रमात वर्ग 9च्या विद्यार्थिनीचे पिरॅमिड नृत्य आकर्षण ठरले। तसेच गोरा कुंभार नृत्य, शांताबाई नृत्य विशेष आकर्षण ठरले। दिनांक 24 जानेवारीला श्री वैभव निमकर युवा प्रबोधनकार यांच्यातर्फे व्याख्यान करण्यात आले। वर्ग 10वीच्या माध्यमिक शाळांत परीक्षा 2023च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच दिनांक 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला। भाऊसाहेब ठाकूर विद्यालयामध्ये झेंडावंदन करून पूर्ण गावामध्ये प्रभात फेरी काढण्यात आली। या कार्यक्रमाचे उद्घाटक सौ शोभाताई ठाकूर, श्री अण्णासाहेब ठाकूर येवदा शिक्षण संस्था अध्यक्ष, प्रमुख अतिथी श्री हर्षराज देशमुख सचिव, श्री राठोड साहेब आरटीओ अधिकारी अमरावती, जानवी राऊत, श्री भैयासाहेब ठाकूर, श्री उगले सर, डी.आर. देशमुख, सौ अंजली देशमुख, श्री रामेश्वर निघोट तसेच शाळेमधील शिक्षक वर्ग उपस्थित होते। कार्यक्रमाचे रुपाली जोशी मॅडम यांनी केले। ब्युरो रिपोर्ट तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे। पांडुरंग यावली, मी इयत्ता 9वीची विद्यार्थिनी। मी भाऊसाहेब ठाकूर विद्यालय तडेगाव ठाकूर या शाळेमध्ये शिकते। आमच्या शाळेमध्ये गेल्या 3 दिवसापासून वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। त्यामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या। क्रीडा स्पर्धा अशा व अनेक 2-3 आणखी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या। त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती दाखवली व अतिशय सुंदर अशा प्रकारे आपली कला दाखविली। त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमच्या शाळेमध्ये स्नेह संमेलनाचा कार्यक्रम होता। त्यामध्ये सर्व छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेला गुण दाखविला व त्याकरिता आमच्या शाळेतील सगळ्या शिक्षकांनी भरपूर मेहनत घेतली व त्यांच्या मेहनतीमुळेच आम्ही हे सगळं करू शकलो। आणि सगळ्या शिक्षकांना व सगळ्या बाल विद्यार्थ्यांना, माझ्या मैत्रिणींना, आमच्या शाळेतील मुख्याध्यापक सर माननीय सोळंकी सर यांचा प्रतिसाद लाभला, यांचे मार्गदर्शन लाभले आणि आमच्या शाळेच्या प्रांगणामध्ये एवढा सुंदर कार्यक्रम झाला। त्याबद्दल सगळे पालकही खूप झाले व आज 26 जानेवारी असल्यामुळे आम्ही प्रजासत्ताक दिन शाळेमध्ये झेंडावंदन करून साजरा केला व सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। इतिहासाचे रंग रुपये आले या नगरा, इतिहासाचे रंग